पण शेवट एका विशिष्ट आडनावाची जास्त माणसं आहेत अशा धर्तीवरती ती उमेदवारी दिली गेली. इथल्या कित्येक घरातल्या आमच्या बहिणींना पहाटे 3:30 वाजता उठून पाणी भरावं लागतं. तर म्हणजे काय झालंय, लोकांची घरं पडत असल्यामुळं शेवट तो भावनेचा विषय झालाय. आपण ज्या घरामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेलो असतो ते पाडायला लागलं तर कोणालाही त्याचं दुःख होणार. आपल्या घरातल्या आया बहिणी तिथनं चालत सुद्धा जाऊ शकत नाहीत, इतकी घाण दुर्गंधी होती. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे की आपलं घर पाडल्यानंतर तिथं काय होणार हे तुम्ही त्या लोकांना सांगा ना. आमदार किंवा विद्यमान आमदार यांनाच फक्त दोषी धरून सुद्धा यात उपयोग नाही. म्हणजे आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं चुकीचं आहे. त्या माणसाला मतदान करा की जो रस्त्यावरून चालत जात असताना तुम्ही त्याचा हात धरून त्याला काम सांगू शकताल. आता ते होईल असं मला वाटत नाही, कारण ती वेळ आता गेलेली आहे. त्यामुळं निवडून जरी आलो तरी परत त्यांना विचारूनच निर्णय घ्या. आपल्यासोबत ओंकार जोशी आहेत. नमस्कार. नमस्ते. सुरुवातीचा प्रश्न की गेले 3-4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं या वार्डातून उभारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. बरोबर. अचानकच हे चित्र समोर आलं की तुम्हाला उमेदवारी मिळत नाही. एक आशा होती, यापूर्वी आपलं बोलणं झालं की मुलाखत ओंकारा करायची का, तर तुम्ही म्हटलं होता की चित्र स्पष्ट होऊ दे, मला आता काय बोलायचं नाही. आता ही वेळ आहे, काय सांगाल, काय झालं? काय झालं, गेले 5 वर्ष या प्रभागामध्ये मी सातत्यानं उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो, त्या पद्धतीचं काम करत होतो. पण गेल्या काही दिवसामध्ये अचानक नवीन नावं पुढे येत गेली आणि पार्टी प्रमुखांसमोर सुद्धा एक प्रकारचा पेच निर्माण झाला की ह्यांना द्यायची का त्यांना. आणि त्यामध्ये शेवट पार्टीने निर्णय केला आणि मला सांगितलं की आम्ही काय तुम्हाला देऊ शकत नाही आहे. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि मी काल अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरलोय. कुठं कमी पडला ओंकार जोशी, कुठं कमी पडला? काय झालं, मालकांच्या समोर जो पेच निर्माण झाला त्यामधनं दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, पण शेवट एका विशिष्ट आडनावाची जास्त माणसं आहेत अशा धर्तीवरती ती उमेदवारी दिली गेली. यामध्ये आता प्रामुख्यानं जो वार्ड आहे, प्रभाग रचना बदलली, त्यामध्ये थोडीशी गणिती बदलली, त्यातून ती उमेदवारी गेली. ठीक आहे, आता या वार्डाबद्दल काय विजन काय आहे डोक्यामध्ये? प्रामुख्याने या वॉर्डामध्ये आषाढी आणि कार्तिकी, चैत्री, माघी या वाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण होतं. इथं लहान बोळ आहेत, त्या बोळांमध्ये घंटागाडी जाऊ शकत नाही, त्यामुळं कचऱ्याचे ढिगारे साठलेले असतात. त्याचप्रमाणे या बोळातली राहणारी लोकसंख्या आणि वारीच्या काळामध्ये त्याच्यावरती येणारा लोड म्हणजे आपल्या संपूर्ण सिस्टीमवरती, यामुळं सगळी सिस्टीम कोलमडली जाती. त्यामध्ये मुतारी ज्या बांधलेल्या आहेत नगरपालिकेच्या त्यासुद्धा अतिशय घाण अवस्थेमध्ये असतात आणि पाण्याचं जे कनेक्शन आहेत ते सगळे इथल्या लोकसंख्येच्या पुरतील एवढेच आहेत. त्याच्यावर जर का लोड आला तर ते पाणीसुद्धा वारी काळामध्ये इथल्या कुटुंबियांना पुरत नाही. मोटर लावण्याचे प्रकार वगैरे होतात. मोटार लावून, बोर लावून सुद्धा घराची संख्या आणि त्या घरामध्ये उतरणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं सगळा लोड येतो. तर त्यामुळं संपूर्णपणे नव्या पद्धतीचं सगळं इथं करण्याची गरज आहे. काय म्हणजे त्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला? म्हणजे त्यामध्ये म्हटलं तर चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स उपलब्ध करून देणे, बरोबर आत्ता ज्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पाईपलाईन सोडणे. देवळापासल्या काही भागामध्ये पहाटे 3:30 वाजता पाणी येतं. आता पहाटे 3:30 वाजता म्हणजे त्या काळात लोक उठत होती, जुनी लोक उठायची, आजोबा वगैरे. पण आजही आमच्या इथल्या कित्येक घरातल्या आमच्या बहिणींना पहाटे 3:30 वाजता उठून पाणी भरावं लागतं. तर म्हणजे आता हे कुठं तर बदललं पाहिजे असं मला वाटतंय. आता एवढी यंत्रणा सगळी आपली आधुनिक असताना आपण वेळेनुसार पाणी सुद्धा देऊ शकत नाही, शोकांतिक आहे. आता आपला हा जो वार्ड आहे हा प्रामुख्यानं कॉरिडॉर बाधितांचा वार्ड म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. यामध्ये थोडी काही घरं आहेत ती कॉरिडॉर वगळून देखील असतील, बऱ्यापैकी घरं कॉरिडॉरमध्ये जाणार आहेत. तर यामध्ये काय डोक्यामध्ये आहे की यामध्ये कसं आहे, संपूर्ण प्रभागामधला काही भाग कॉरिडॉरमध्ये येतोय, इतर भरपूर प्रभाग हा कॉरिडॉरच्या शिवाय सुद्धा आहे. पण जो कॉरिडॉर आहे त्यातला निम्मा भाग या प्रभागात आहे, कॉरिडॉर असणारा भाग. तर
काय झालंय, लोकांची घरं पडत असल्यामुळं शेवट तो भावनेचा विषय झालाय. आपण ज्या घरामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेलो असतो ते पाडायला लागलं तर कोणालाही त्याचं दुःख होणार. आता कॉरिडॉरची कन्सेप्ट काय आहे हेच त्या लोकांना समजू शकत नाही शासनात. हे प्रशासनाचं अपयश आहे. आतापर्यंत वारंवार प्रत्येकाने आवाज उठवला त्यावरती. 100% प्रत्येकाने आवाज उठवला. 2022 साली जेव्हा कॉरिडॉर पहिल्यांदा शब्द उच्चारला गेला तेव्हा याच ऑफिसमध्ये बसून मी पहिल्यांदा त्याच्या विरुद्ध मुलाखत दिलेली होती आणि आवाज उठवलेला होता. पण आज 3 वर्षानंतर सुद्धा आम्ही नक्की काय करणार आहे हे प्रशासन लोकांना सांगू शकलेलं नाही. यामध्ये आता कॉरिडॉर बाधित आणि कॉरिडॉरमध्ये बाधित न होणारे अशी 2 असणार आहेत. बरोबर. आपण सुरुवात करूया की कॉरिडॉरमध्ये न बाधित होणारे लोक. कारण का आपण जो बघतो की पंढरपूरचा विकास हा वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून केला जातो. बरोबर. मोठी मोठी 100 कोटीची शौचालयं बरोबर. किंवा बाकीच्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी. मात्र आज बेसिक गोष्ट आहे. आता या वार्डामध्ये जर आलं तर तुम्ही जे आता नळाची सांगितलं, पाईपलाईनची क्षमता सांगितली किंवा घंटा गाडी बोळामध्ये जात नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या व्यतिरिक्त एक चांगल्या पद्धतीनं काय करता येईल आपल्याला? संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच त्या क्षमतेचं डेव्हलप करण्याची गरज आहे. कारण काय होतंय, इतर वेळेला ती सिस्टीम चांगली चालती पण जेव्हा वारीचा काळ येतो आणि अचानक 8-10 लाख लोक येऊन राहतात तर तेव्हा ते सगळं फेल होती सिस्टीम. त्यामध्ये मग पाणी जास्त क्षमतेने सोडणं असेल किंवा अजून काय करता येईल? म्हणजे असं स्वच्छ पाणी देणं, इथं मुताऱ्यांची व्यवस्था करणं, चांगल्या स्वच्छ मुताऱ्यांची. ज्या मुताऱ्या आहेत ना त्या इतक्या घाण आहेत की तिथल्या सगळ्या बोळातल्या आणि बोळातल्या लोकांना त्याचा त्रास इतका प्रचंड आहे की आपल्या घरातल्या आया बहिणी तिथनं चालत सुद्धा जाऊ शकत नाहीत, इतकी घाण दुर्गंधी होती. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये काय आहे विषय? कारण का त्या लोकांची घरं जातील किंवा त्यांना मोबदला मिळेल, पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून क्लिअर नाहीत बऱ्यापैकी. मात्र त्यावरती त्या लोकांच्या पाठीमागं कशा खंबीरपणे उभा राहणार? काय आहे, कॉरिडॉर हा विकासाचा एक भाग झाला पण कॉरिडॉर म्हणजे लोकांची घरं पाडणं असं होत नाही. आजपर्यंत इथं एवढ्या मोकळ्या जागा आहेत, तुम्ही काय केलं, कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात? त्यामुळं त्या लोकांच्या मनात एक विश्वास तुम्ही देऊ शकत नाहीयेत की आपलं घर पाडल्यानंतर तिथं काय होणार आहे हे तुम्ही त्या लोकांना सांगा ना. तुम्ही त्यांना मोबदला सांगत नाही, त्यांचं घर कधी पडणार आहे सांगत नाही, त्यांची घरं पाडल्यानंतर तिथं कशा स्वरूपाच्या सोयीसुविधा होतील ह्याचं चित्र तुम्ही त्यांना दाखवत नाही आणि पूर्ण अंधारात ठेवायचं. हे सगळं चुकीचं आहे. यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत, माजी असतील किंवा आजी असतील किंवा हे प्रशासन आहे, हे सर्वच यामध्ये सामील आहे ना. काय झालंय, माजी आमदार किंवा विद्यमान आमदार यांनाच फक्त दोषी धरून सुद्धा यात उपयोग नाही. म्हणजे आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं चुकीचं आहे. हे सगळं आलंय, हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि केंद्र सरकारचा दबाव असल्या कारणानं ही सगळी यंत्रणा तशी काम करते. जे वॉर्डातले जे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांना काय आव्हान करणार आता? तुम्ही सुशिक्षित उमेदवार निवडून द्या, चारित्र्य संपन्न उमेदवार निवडून द्या, निर्व्यसनी उमेदवार निवडून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अशा माणसाला मतदान करा की जो रस्त्यावरून चालत जात असताना तुम्ही त्याचा हात धरून त्याला काम सांगू शकताल. मग ती तुमची चेंबर तुंबलेल्याची समस्या असू दे किंवा घरात पाणी न येण्याची असू दे किंवा अजून कुठलं नगरपालिकेतलं अडलेलं काम असू दे. आत्तापर्यंत अनेक वेळा सोशल मीडियावरती फोटो पाहिले की समाजसेवेचे म्हणजे स्थानिक समस्या असतील, काय असेल, काय काय कामं केली त्या वार्डामध्ये? काय आहे, नगरसेवकाचं काम म्हणजे काही लोकांच्या अशा अपेक्षा नसतात फार मोठ्या की यानं कुठंतरी ब्रिज बांधावा किंवा हायवे करावा. लोकांच्या ज्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आता कधी पूर येतो या भागामध्ये, सगळं पूरग्रस्त क्षेत्र आहे, तर त्यामध्ये लोकांना मेणबत्त्याचं वाटप आम्ही करतो, दूध पिशव्या घरपोच करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण मदत करायचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ आता मागच्या वेळेला कोरोना आलेला होता, तर त्या कोरोनामध्ये मी आणि माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम ही कंटिन्यू आम्ही रस्त्यावर फिरून लोकांना काय गरजेच्या वस्तू आहेत त्या पोच करणं, PPE किट घालून त्यांचे रुग्ण दवाखान्यात पोचवणं, हे सगळं आम्ही केलेलं आहे. आता यामध्ये मताचं विभाजन होण्याचं चित्र दिसतंय. 3-4 उमेदवार आहेत, प्रत्येक प्रभागात असतातच, तसं काही विषय वेगळा नाही. मात्र यामध्ये आता एक बेसिक पॉईंट काय आहे की परिचारक
कुटुंबाशी दोन्हीही जे उमेदवार आहेत बरोबर. ते एकदम कनेक्ट आहेत, अर्बन बँकेच्या माध्यमातून असून किंवा कौटुंबिक माध्यमातून आहेत. मात्र हे तोडगा कसा काढणार का? शेवट काय यातनं मध्य काय निघणार की पाठिंबा देणं असेल किंवा आहे असं उभा राहणं, म्हणजे कसल्याही परिस्थितीत काही जर झालं तर निवडणूक लढवणारच नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? आता ते होईल असं मला वाटत नाही, कारण ती वेळ आता गेलेली आहे. आणि आपण जी निवडणुकीची तयारी करत असतो त्याबरोबर आपल्यासोबत अनेक कुटुंब, अनेक आपले कार्यकर्ते हे अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामुळे आपण पाठिंबा देणं किंवा माघारी घेण्याचा काय प्रश्नच उद्भवत. मालक काय म्हटले या बाबतीत हाच विषय समजून सांगताना? मालकाने दोघांची पण मनधरणी करण्याचा प्रयत्न केला ना. आता पार्टी प्रमुख म्हणून त्यांच्या समोर एक पेच निर्माण झाला होता, त्यामुळेच मला त्यांच्यावर काय राग नाही, कारण त्यांची सुद्धा अडचण झाली होती, मला सुद्धा ती कळत होती. पण शेवट आता आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून काही निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात. तशा पद्धतीचा तो निर्णय झाला. निवडून आल्यानंतर शेवट परिचारक पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीला सपोर्ट असेल असं नाही, ते आत्ताच सांगणं चुकीचं होईल. कारण काय आहे, आज निवडणूक अपक्ष म्हणून लढतोय. अनेक लोक कुठल्याही दबावाला बळी न पडता मायामागं खंबीरपणाने उभा राहायला लागलेत. मग मी त्यांना विचारल्याशिवाय पुढचा निर्णय नाही घेऊ शकत. त्यामुळं निवडून जरी आलो तरी परत त्यांना विचारूनच निर्णय घ्या. म्हणजे जनता हाच पक्ष म्हणून 100% लोक सोबत असतील तर काय कसलीच अडचण येत नाही, कसलीच नाही. धन्यवाद. तर तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण पाहिलं की ओंकार जोशी जे आहेत ते कसल्याही परिस्थितीत प्रभाग 5 म्हणून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि जनतेची सेवा करणं हेच त्यांचं यामध्ये ध्येय आहे. आणि जनताच माझा पक्ष म्हणून ते या ठिकाणी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पंढरपूर नगरपालिकेचे जे वेगवेगळे अपडेट्स आहेत, त्याचबरोबर जे आत्ता उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे असतील किंवा नगरसेवक पदाचे, त्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही आमचं यम फॅक्टर हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.